महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही कळवा शिवसेना शाखेच्या वतीने 10वी ते 12वी परीक्षेत 80पेक्षा जास्त उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कळवा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप मनीषानगर सायबामंगल कार्यालय येथे दिनांक 14/7/2024 रोजी संपन्न झाला। त्याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उद्योजक लक्ष्मण कदम, शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, कल्याण महिला जिल्हा संघटक लता पाटील, नगरसेविका प्रियंका पाटील, नगरसेविका पूजा करसुळे, समाजसेविका पूजा ठाकूर, नगरसेवक गणेश कांबळे, कळवा विभाग प्रमुख विजय शिंदे, विटावा विभाग प्रमुख अविनाश पाटील, भाजप ठाणे शहर सचिव मनोहर सुखदरे, समाजसेवक डॉक्टर बाबळकर, भाजप कळवा मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, कळवा मुंब्रा विधानसभा संघटक राजेश विराळे, युवा सेना अध्यक्ष योगेश भोसे, जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना उपाध्यक्ष राजा ठाकूर, नत्तू पाटील, मधुकर भट, उल्हास हळदणकर, नरेश गायकर, दिनेश करले, संतोष यवले, दत्ता महेश गवारी, सुशीला लोखंडे, पिंकी ठाकूर, मोरेताई, आरती माफरा, समस्त शिवसैनिक व युवा सेना महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित। शिवसेना कळवा वतीने गुणगौरव सोहळा साजरा करण्यात काय सांगाल त्या संदर्भात? सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो DJ साहेबांनी कार्यक्रम चालू केला होता, गुणगौरव सोहळा आणि गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, तो ह्याही वर्षी सन्माननीय पदाधिकारी राजा ठाकूर आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती पूजा ठाकूर यांनी आयोजित केला। या कार्यक्रमाला आमचे जिल्हाप्रमुख लांडगे साहेब, समाजसेवक सन्माननीय लक्ष्मण कदम साहेब उपस्थित होते। त्याचप्रमाणे कळव्यातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आज या ठिकाणी कळव्यातील ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीमध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे, त्यांच्या कौतुकाला प्रोत्साहन देण्याकरता आणि जी गरजू मुलं आहेत, जानकीनगर असू दे, शास्त्रीनगर असू दे, हनुमान टेकडे असू दे, त्या गरजू मुलांना वह्या वाटप देऊन एक सामाजिक उपक्रम देखील राजा ठाकूर यांनी या ठिकाणी घेतलेला आहे।